सोलापूर सर्वसामान्य रिक्षा चालकांच्या व्यवसायावर दरोडा टाकणाऱ्या बेकायदेशीर रॅपिड टू बाईक व्यवसाय करून सर्वसामान्य रिक्षा चालकाची रोजीरोटी चोरी करण्याचा हा मोठा प्रयत्न चालू आहे। आज सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने या बेकायदेशीर रॅपिड टू व्हीलर बाईक टॅक्सी प्रवासी व्यवसाय करणाऱ्या बाईक चालकास आरटीओ कार्यालयाच्या स्वाधीन करण्यात आले। त्याचबरोबर आरटीओ कार्यालयात संघटनेच्या वतीने जाब विचारण्यात आला। या बेकायदेशीर रॅपिड टू व्हीलर बाईक प्रवासी वाहतूक करण्यास आपली परवानगी आहे का, नाहीतर मग हे लोक रिक्षा चालकांच्या व्यवसायावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत। या संदर्भात सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना कधीही गप्प बसणार नाही। या विषयासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून रॅपिड टू व्हीलर बाईक प्रवासी वाहतूक करणारा ॲप बंद करून त्यावर कारवाई करण्यासंदर्भात सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सोलापूर शहर व जिल्हा ऑटो संघटनेने दिला आहे। यावेळी या ज्या टू व्हीलर बाईक पकडलेल्या आहेत त्या टू व्हीलर कोणत्याही कंपनीचा लेबल ना ओळखपत्र, हेल्मेटचा वापर ना गाडीचा इन्शुरन्स, पीव्हीसी प्रवाशाच्या जीवाशी खेळणारा हा प्रवास आहे। आरटीओ कार्यालयामार्फत प्रत्येक वाहनास 10 ते 11 हजार रुपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे व बेकायदेशीर रॅपिड टू व्हीलर बाईक प्रवासी ॲप तात्काळ बंद करण्यासंदर्भात सोलापूर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलून चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले।